विधिमंडळ सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। तसंच घटनात्मक तरतुदीनुसार कारवाई करू अशी माहिती विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनीही दिली आहे। मात्र सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना फोन लावून ईमेलना ऑर्डर कॉपी पाठवून द्या असे आदेश दिले। या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे। सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। तुम्ही प्लीज जर मागून घेतली तर लगेच पाठवू द्या त्यांच्या ऑफिसला पाठवू। थँक्यू तुमच्याकडे आहे ना पुरी ऑर्डर? हां तेवढी आहे तुमच्याकडे आहे ऑर्डर? 40 पानाची ऑर्डर। हां 40 पानाची ऑर्डर असेल तुम्ही मला व्हॉट्सअप केली तरी चालेल, आपण ईमेलवर पाठवू। मात्र आता कोकाटांसमोर नेमके काय पर्याय शिल्लक आहेत पाहूयात। 2 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते। जिल्हा न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देता येणार आहे। हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास सुप्रीम कोर्टाचा पर्याय। सुप्रीम कोर्टाने निर्णय कायम ठेवल्यास आमदारकी रद्द होणार।